नमस्कार. स्वादिष्ट माहिती किचनच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, यावर्षी श्रावण महिन्यातील येणारी संकष्टी ही अंगारक संकष्टी आहे. त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण एकतर श्रावण महिना तसेच अंगारिका संकष्टी हे दोन्ही योग यावर्षी जुळून आले आहेत. यावर्षी अंगारिका संकष्टी कशी साजरी करावी, त्याचं पूजाविधी, पूजा साहित्य, उपवास कसा करावा, उपवासामध्ये कुठले पदार्थ टाळावे, हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अंगारिका चतुर्थी 2025 श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. कारण यंदाची चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी आली असून तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. अंगारकी चतुर्थी वर्षातून 2दा येते. यावेळी श्रावणातील मंगळवारी ही चतुर्थी येत असल्याने या चतुर्थीला फार महत्त्व आहे. गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. अंगारकी संकष्टी 2025 मुहूर्त वेळ. श्रावण अंगारकी संकष्ट चतुर्थी ही मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा सकाळी 8:40 सुरू होणार आहे. तर ही चतुर्थी बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:36 समाप्त होईल. अंगारक संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ. श्रावणातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या चतुर्थीला व्रत आणि गणेश पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडले जाते. त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाहूनच उपवास सोडला जातो. यावेळी देखील चंद्रोदय रात्री 9:50 होणार आहे. त्यामुळे चंद्रदेवाचे दर्शन घेऊन त्यांना जल वाहून नमस्कार केल्यानंतरच गणेशाची आरती करावी आणि मग उपवास सोडावा असे शास्त्रोक्त पद्धतीने म्हटले आहे. वेळ. पंचांगानुसार मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:50 चंद्रोदय होणार आहे. त्यानुसार मुंबईत 9:17, ठाण्यात 9:17, पुण्यात 9:13, रत्नागिरी 9:16, कोल्हापुरात 9:12, साताऱ्यात 9:13, नाशिकमध्ये 9:13, अहमदनगरमध्ये 9:09, सावंतवाडीमध्ये 9:14 चंद्रोदय दिसणार आहे. या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे. चंद्रदर्शन आणि पूजा केल्यानंतरच अंगारकी संकष्टीचे व्रत सोडावे. तर पाहिलेत ना मंडळींनो, अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी अंगारिका संकष्टी निमित्त माहिती सांगितली आहे. तर मग अशाच पद्धतीने आजची ही अंगारिका संकष्टीची पूजा करा आणि उपवास करा आणि आपल्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आणि त्याला प्रसन्न करा. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट माहिती किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. कारण असे व्हिडिओ जेव्हा आम्ही यूट्यूबवर घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल. म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट माहिती किचन चॅनल हे पाहत राहा. धन्यवाद.